नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. आपलं महानगरच्या आपल्या बातम्या आतल्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काहीही आलबेल नाही अशी स्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर चर्चा सुरू झाली की ते भारतीय जनता पक्षामध्ये एक गट घेऊन जाणार आणि अर्थमंत्री पदावरती त्यांचा वर्णी लागू शकते. आणि त्याच वेळी तिथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख नेते म्हणजेच पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली. आणि त्यासोबतच आणखी एक बातमी समोर आलेली होती आणि ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून थेट अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याच अध्यक्षपदाला आव्हान देणारी सच्चिदानंद सिंग हे झारखंडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी निवडणूक आयोगाकडे अध्यक्षपदालाच आव्हान दिलं. आणि ते म्हणजे सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची ज्या पद्धतीनं निवड झालेली आहे ती पक्षाच्या घटनेनुसार नाही आहे, पक्षाच्या कायद्यानुसार नाही आहे. आणि त्यामुळे या निवडीला त्यांनी आव्हान दिलं होतं. मात्र यामध्ये आपली बातमी जी आहे, जी आतली बातमी आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या एका बड्या नेत्यानेच या संबंधीचा ड्राफ्ट तयार केलेला होता आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका केंद्रीय नेत्याच्या सहकार्याने हा ड्राफ्ट तयार करण्यात आला आणि तो सच्चिदानंद सिंग यांना पाठवण्यात आला आणि त्यांनी तो ड्राफ्ट नंतर पुढे फॉरवर्ड केलेला होता. आणि त्यानंतर जे काही सगळं समोर आलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार ज्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत यांच्या अध्यक्षपदाला आव्हान देण्यात आलं. आणि यामुळे जे काही राजकीय वातावरण राष्ट्रवादी काँग्रेसमधलं आणि एकूणच महाराष्ट्रामधलं जे बदलायला लागलं क्षणाक्षणाला त्याचं कारण म्हणजे हा ड्राफ्ट होता. हा ड्राफ्ट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका बड्या नेत्याने, महिला नेत्याने तयार करून दिलेला होता आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका केंद्रीय नेत्याच्या सहकार्याने तयार करण्यात आल्याची माहिती आहे. आणि त्यामुळेच हा ड्राफ्ट बाहेर आला, याची माहिती बाहेर आली आणि त्यामुळेच सुप्रिया सुळे यांची जी पत्रकार परिषद परवा जी झालेली होती आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने सुप्रिया सुळे आक्रमक झालेल्या होत्या आणि आमच्या व्हॉट्सअप स्टेटसवरूनही तुम्ही आता बातम्या करणार का असा जोरदार आक्षेप त्यांनी पत्रकारांवरती घेतलेला होता. ज्या पद्धतीने त्या म्हणाल्या की आम्ही फक्त भारतीय जनता पक्षासोबत कधीही जाणार नाही, आम्ही इंडिया आघाडीचाच भाग आहोत. आणि त्यांची जी पत्रकार परिषद होती ती मुख्यतः या येणाऱ्या अधिवेशनामध्ये डिलिमिटेशन जे बिल आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असणार आणि त्यासोबतच त्याआधी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट फुटून तो भारतीय जनता पक्षासोबत जाणार का, महायुतीसोबत जाणार का आणि त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत जयंत पाटील यांना अर्थमंत्रीपद मिळणार का या संबंधीचं ते सगळं स्पष्टीकरण त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिलं. मात्र त्यांचा जो त्रागा होता तो कदाचित ही बातमी बाहेर कशी आली यामुळेच असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट झाल्यानंतर अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा ही सुनेत्रा पवार यांच्याकडे गेली. त्यानंतर त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे राज्यसभेमध्ये खासदार झाले. पार्थ पवार यांचा पक्षातला हस्तक्षेप वाढला आहे आणि यामुळेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत. आणि यामुळेच ह्या दोन्ही पक्षाच्या, दोन्ही गटांच्या संगनमताने हा ड्राफ्ट तयार करण्यात आला होता का अशी आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशाच राजकीय बातम्या, आतल्या बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील त्या फक्त आपलं महानगरवरती. त्यासाठी आपलं महानगर पेपर नियमित वाचत चला. त्यासोबतच आपलं महानगरच्या वेबसाईटवरती या संबंधीच्या सविस्तर बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील. आणि आपलं महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला असेच राजकीय व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यासाठी आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.